पेशंट एकदम नॉर्मल होता आणि आज सकाळी आम्हाला एक 7-7:30 वाजता असं कळालं की पेशंटची डेथ झालेली आहे. आम्हाला शॉकच बसला. स्टाफ कोणीच नव्हता. फोन केला? आणि फोन केला डॉक्टरला तर ते त्यांनी कॉल सुद्धा रिसिव्ह केला नाहीये. आणि हे जवळपास 1 ते 2 वाजता हे जे चालू झालेलं आहे आणि 6 वाजता इथून शिफ्ट मेडिसिन बाहेरूनच आणलेलं आहे. तिथं हे मेडिकल फक्त लिहिलेलं आहे पण ते मेडिसिन वगैरे नाही. स्टाफ आहे फक्त, पण तो 6ला जर गेला तर दुसऱ्या दिवशी सकाळी तो 9 वाजता येतोय. आणि रात्री जर काय झालं तर तिथं कोणीच नाहीये. आणि डॉक्टर सुद्धा म्हणजे वरती राहतात. तर रात्री तेच झालं, त्यांना कॉल केला, कॉल रिसिव्ह केला नाहीये. दरवाजे वगैरे वाजवले, सगळे लॉक केलेले होते. आम्ही डॉक्टरपर्यंत पोहोचू शकलो नाही. दरवाजे वाजवले आणि डॉक्टरने सकाळी 6 वाजता रेड्डी हॉस्पिटल आहे. ओके. आणि ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉबला आहेत. नमस्कार, मी समीर कोतवाल. तुम्ही पाहताय जनतेशी संवाद. सध्या मी लातूर शहरामध्ये एका हॉस्पिटल, नामांकित हॉस्पिटलमध्ये मी उपस्थित आहे. इथे असा एक प्रकरण घडण्यात आलंय की एका डॉक्टर महिलेने गर्भवती महिलेला निष्काळजीपणे आणि हलगर्जीपणामुळे मृत्यू पावल्याचं समोर येतंय. माझ्यासोबत इथे काही नातेवाईक आहेत. आपण त्यांच्याशी विचारूया नेमकं काय नाव आहे तुमचं? परमेश्वर बडगिरे. ओके. काय प्रकरण काय नेमकं काय काय घडलंय इथे? या ठिकाणी माझी मेवणी आहे. ओके. त्यांना या ठिकाणी 9 तारखेला ऍडमिट केलं होतं डिलिव्हरीसाठी. आणि त्याच दिवशी संध्याकाळी डिलिव्हरी झालेली आहे. सिझर वगैरे झालं, बाकी सगळं नॉर्मल होतं. आणि काल संध्याकाळीच आम्ही भेटून पण गेलो तर पेशंट एकदम नॉर्मल होता. आणि आज सकाळी आम्हाला एक 7-7:30 वाजता असं कळालं की पेशंटची डेथ झालेली आहे. आम्हाला शॉकच बसला. ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्ही चौकशी केली की नेमकं काय झालंय, तर इथं डॉक्टर तर नव्हते, कारण की ज्या मॅडम अनिता अलगुले मॅडम आहेत तर त्या ट्रीटमेंट करत होत्या. तर त्या पेशंटला इथून 6 वाजता शिफ्ट करण्यात आलं होतं. इथली तुम्हाला माहिती कोणी दिली होती? इथे जे पेशंट होते सोबत, ओके. त्यांनी आम्हाला म्हणजे आई, आजी आणि बहीण इथे सोबत होते. आम्ही त्यांना विचारले की नेमकं काय झालं नेमकं हे, तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की रात्री 1 वाजता पेशंटला बीपीचा त्रास चालू झाला. तर 1 वाजता त्रास चालू झाल्यानंतर त्यांनी रात्रीच्या 1 वाजता मग ते त्रास चालू झाल्यानंतर म्हणजे ही वाईट गोष्ट मला म्हणजे अशी सांगायची वाटते की या ठिकाणी म्हणजे कोणीच नव्हतं. म्हणजे जे स्टाफ असतो, नर्स म्हणा, कुणीही नव्हतं. म्हणजे ज्यांना सांगण्यासाठी की बाबा पेशंटला असा त्रास होतो, तुम्ही डॉक्टरला वगैरे बोलवा, कुणीही नव्हतं. आणि डॉक्टर वरतीच राहतात. मग ते डॉक्टर वरती राहतात आणि ते मध्ये जे डोअर लॉक केलेला आहे, तर त्याने दरवाजा घंटाभर 1.5-2 घंटे दरवाजा वाजवला. म्हणजे अगदी पूर्ण डॉक्टरांचा स्टाफ असेल? कुणीच नव्हतं तिथे. स्टाफ कोणीच नव्हता. फोन केला? आणि फोन केला डॉक्टरला तर ते त्यांनी कॉल सुद्धा रिसिव्ह केला नाहीये. आणि हे जवळपास 1 ते 2 वाजता हे जे चालू झालेलं आहे आणि 6 वाजता इथून शिफ्ट केलंय. म्हणजे किती तत्परता. कुठे शिफ्ट केलंय? गुरुमाऊली हॉस्पिटलला शिफ्ट केलं होतं. आणि जे तुम्ही हॉस्पिटलमध्ये मी जे काही बघितलं, तुम्ही जे काही व्हिडिओ पाहतायत त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये फक्त एक सेपरेट बेड दिसतोय आणि एक काउंटर दिसतोय. त्या काउंटरवरती काही त्यांचा स्टाफ बसत असेल आणि त्यानंतर काही व्हेंटिलेटर, काही हॉस्पिटलचे जे काही लागणारे जे काही वस्तू आहेत ते तिथे आपल्याला उपलब्ध दिसत नाहीयेत. अजून मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे काही हा मेडिकल पाहतात, जे काही मेडिकल, जी काही तुम्ही मेडिसिन्स तुम्हाला डॉक्टर देत होते, तर तुम्ही कुठून घेतात? मेडिसिन बाहेरूनच आणलेलं आहे. तिथं हे मेडिकल फक्त लिहिलेलं आहे पण ते मेडिसिन वगैरे नाही. बंद आहे ते. बंद आहे. आणि तुम्ही जर बघितलात मध्ये जाऊन तर कुठल्याच अँगलने तुम्हाला हॉस्पिटल वाटणार नाहीये. एक तर त्यांचा स्टाफ नाही कोणी आता सध्या. आणि फक्त आम्ही ज्यावेळेस आमच्या पेशंटला ऍडमिट केलं तर एकच पेशंट हॉस्पिटलमध्ये होता. आणि तिथला त्यांचा कुठला म्हणजे दिवसा एक स्टाफ आहे फक्त, पण तो 6ला जर गेला तर दुसऱ्या दिवशी सकाळी तो 9 वाजता येतोय. आणि रात्री जर काय झालं तर तिथं कोणीच नाहीये. आणि डॉक्टर सुद्धा म्हणजे वरती राहतात. तर रात्री तेच झालं, त्यांना कॉल केला, कॉल रिसिव्ह केला नाहीये. दरवाजे वगैरे वाजवले, सगळे लॉक केलेले होते. आम्ही डॉक्टरपर्यंत पोहोचू शकलो नाही. दरवाजे वाजवले आणि डॉक्टरने सकाळी 6 वाजता रिस्पॉन्स दिला. आणि या हॉस्पिटलचं नाव काय आहे? आणि हे हॉस्पिटल जे काही आहे हे खाजगी हॉस्पिटल आहे आणि ते अजून कुठे प्रॅक्टिस करतात का ते डायरेक्ट डॉक्टर आहेत? नाही, खाजगी हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचं नाव रेड्डी हॉस्पिटल आहे. ओके. आणि ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉबला आहेत. ते जॉब करत इथे ते करत हे पण करतायत. तुमच्याकडून बिल किती आकारले गेले? बिल आता म्हणजे हे डिस्चार्ज झाल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं असतं ना बिल, तर आणखीन आम्हाला म्हणजे बिल काही सांगितलेलं नाही. मग तुम्ही डॉक्टरांना अजून संपर्क साधलाय का नाही? नाही, आम्ही ज्यावेळेस इथं आलो ना तर जे मॅडम आहेत अनिता अलगुले, ह्या मॅडम पेशंटला घेऊन
दुसऱ्या हॉस्पिटलला त्यांनी शिफ्ट केलं होतं, म्हणून त्यांच्यासोबत आमचा काही कॉन्टॅक्ट झाला नाहीये. आणि त्यांचे मिस्टर आहेत श्रीधर रेड्डी म्हणून, तर ते होते इथं. मी त्यांना विचारलं, म्हणलं सर काय झालं, ते म्हणले मला काहीच माहिती नाही. मग म्हटलं पेशंट कुठं आहे, तर म्हणले पेशंटला तिकडे शिफ्ट केलंय आणि मॅडम सोबत आहेत. मी म्हटलं पण शिफ्ट करण्याचं कारण काय? मला हे कळलं कधी पण? सकाळी 7-7:30 वाजता कळालं. हा. म्हणजे शिफ्ट केल्यानंतर? नंतर कळालं ना, नंतर कळालं. ओके. तेव्हा शिफ्ट केल्यानंतर कॉल आला आम्हाला की असं असं झालंय, डेथ झाले. तेव्हा आम्ही इथे आलो आणि जे सोबत होते ते हॉस्पिटलला त्यांच्या सोबतच, पेशंट सोबतच गेले. जेव्हा आम्ही आलो तेव्हा एक जे सोबत होते एक जण इथे होतं, मग त्यांनी आम्हाला हे सांगितलं. ज्याप्रमाणे तुम्ही हा जे काही, मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी हा सगळी बिल्डिंग त्यांनी दाखवायला पाहिजे. बिल्डिंग मध्ये कुठेही तुम्हाला हॉस्पिटलचं नाव दिसणार नाही. एकदम अगदी वरती लास्ट फ्लोअर वरती तुम्हाला ते फक्त नाव दिसणार आहे. आणि जे काही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जे काही हे प्रकरण तिथे घडण्यात आलं, आता नेमकं ह्याच्या पुढे आता पोलीस प्रशासन हे ह्याच्यावरती चांगलंच प्रकारे लक्ष घालत आहे. आणि नेमकं आता काय होणार आहे, अजून काही गुन्हा दाखल झालेला नाहीये, फक्त आता चौकशी चालू आहे. कारवाई काही थोडक्यातच होणार आहे. अजून पोलीस प्रशासन हे वरती आता सर्व काही तिथे चौकशी करण्यासाठी पाहत आहेत. हे तुम्ही जे काही नेमकं बघता ते एक प्रायव्हेट बिल्डिंग दिसतं आपल्याला. म्हणजे जे म्हणतात ना, एक घरासारखं दिसतंय. कुठेही हॉस्पिटलचं नाव नाहीये, कुठेही काय नाहीये. हा मेडिकल सुद्धा बंद आहे. हे असं कसं काय हॉस्पिटल चालू शकतो, हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि प्रथम गोष्ट अशी आहे की हॉस्पिटलचे जे काही गव्हर्नमेंट मध्ये जे काही प्रॅक्टिस करतात ते इथे खाजगी हॉस्पिटल चालवतात. सरकारने यासाठी तर बंदी घातली, तरी या डॉक्टर लोकांना का कळत नाही? एका महिलेचा मृत्यू कळल्यानंतर त्यांना अक्कल येते, हे म्हटलं तर हरकत नाही. मी जे काही बोलतोय, तुम्ही जे काही ऐकताय ते अगदी बरोबर. जे काही प्रकरण इथे समोर आलेलं आहे, मोठ्या प्रमाणात असे काही मोठे जे काही प्रकरण दाबले जातात, दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. पण हाच प्रकरण तुमच्या समोर जो काही दिसतोय, जे काही ज्या मृत्यू पावलेल्या जे नातेवाईकाशी माझं काही बोलणं झालेलं आहे, त्यावरती तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पाहत राहा जनतेशी संवाद. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात प्रत्येक बातमी सत्याच्या दिशेने, सत्याचा वाचा जनतेशी संवाद.